जे जिजाऊ, स्वागत आहे आपलं DRX ऋषी तारक या चॅनलवरती। मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय मतमोजणी, आणि मी ही मतमोजणी बघताना एक विचार केला। ज्यावेळेस पोस्टल मतमोजणी चालू होती त्यावेळेस दोन्ही पण पक्षाचे जे निवडणुकीचे मतदानाचे आकडे ते जवळजवळ सारखेच होते, पण जसं पोस्टलचं मतदान संपलं आणि EVMचं चालू झालं तर असं नेमकी काय घडलं की एका बाजूचं जे मतदान होतं ते वाढतच गेलं, ते कुठंच कमी झालं नाही। तुम्ही ग्राउंड लेवलला पण तुम्ही बऱ्याचशा लोकांच्या भावना आणि प्रतिक्रिया ऐकल्या असतील की म्हणल्या असतील की भाजप नको, भाजपच्या विरोधात पूर्ण वातावरण असतानाही नेमकी असं काय घडलं की त्यांचे स्वतःचे 125पेक्षा जास्त आमदार त्यांची येऊ राहिले आणि सगळ्याचे मिळून 200 पार होईल। नेमकी याच्यामध्ये तर हे जो दोन्हीचा आकडा आहे जो इतका जास्त आणि कमीच्या फरकाने झाला, तर याच्यामध्ये मला तरी असं वाटतं की 100% हा जो घोळ आहे तो 100% EVMचाच घोळ आहे। आणि याच्या मागं केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार या दोघांचाही हस्तक्षेप आहे आणि हे दोघे त्याला जबाबदार आहेत। यांनी एक मोठा डाव रचला आहे। यांचे बरेचसे माणसं हे डिपॉझिट जप्तच्या रांगेत असतानाही ते 1,00,000+ मतांनी जर निवडून येत असत, शेवटी मी इतकंच म्हणन, शेवटी मराठे मैदानातच नव्हते, त्याच्यामुळे जय आणि पराजय कसला। आपणास आरक्षण हवंय, तो संघर्ष आपल्याला अधिक तीव्र आणि अधिक ताकदीने आपल्याला उभा करावा लागणार आहे। त्याच्यामुळं जर कोणी जिंकलं तर तुम्ही जास्त हर्षोल्लासित होऊ नका, आणि जर कोणी हारलं तर फार काही दुःखी होऊ नका। हे राजकारणी कुणाचेच नसतात, हे ना मराठ्यांचे असतात ना ओबीसींचे असतात, हे फक्त आणि फक्त पैशामागचे असतात। झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळा, विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार राहा, आणि आरक्षणासाठी दुप्पट पद्धतीने आणि जास्त रोषाने लढण्यासाठी रणशिंग फुका, आणि संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ताकदीने उभा राहा। कारण की आपल्या आणि आपल्या लेकाबाळाच्या भविष्यासाठी फक्त तोच माणूस आपल्या कामाला येणार आहे, कोणताच राजकारणी आपल्यासाठी येणार नाही आणि कोणताच पक्ष येणार नाही। तर ही गोष्ट तुम्ही मनात ठेवा आणि सगळे आता संघर्षासाठी तयार राहा।